सुप्रभात. सुप्रभात. राम प्रहरी. राम प्रहरी. हा राम प्रहरी. आज एक स्फुट पाहूया. बरं. पहिलं स्फुट आहे प्रार्थनेचे स्वगत. म्हणजे प्रार्थनाच आपण आपल्याशी काय बोलते ते पाहायचं आपणाला. ठीक आहे, चालू करा. प्रार्थनेचे विशुद्ध अभिसरण म्हणजे निर्गुण निराकारातून साकारात येताना अनंत शक्ती जी जीवामध्ये आत्मतत्व म्हणून प्रतिबिंबित होते तिचे प्रदूषण रहित वर्तने. मूळ जन्माला येताना जे व जितके निरागस असते ते व तितके निरागस त्याच्या अंतिम यात्रेपर्यंत या जगातून बाहेर निघून जाईपर्यंत राहिले तर निश्चितच ते अनन्यसाधारण सामर्थ्यशाली म्हणून, सत्यव्रती म्हणून त्याच्या जीवनात काही ना काही महत् कार्य, अद्भुत कार्य केल्याखेरीज राहणार नाही. अशा निरागस विशुद्ध माणसांकडूनच खरे तर ईश्वरी कार्य घडत असते. जर आत्मशक्ती मानव जातीपाती, धर्म, परंपरा, पायंडे, भेदाभेदपूर्ण वर्तन, चाकोरी, धर्म, देश, वर्णाचे काल्पनिक प्रेम यामध्ये अडकली नाही तर तिचा अपव्यय, नाहक खर्च होत नाही. परिणामतः ती आंतरिक उत्स्फूर्त प्रेरणांमध्ये वापरली जाते. यामधूनच या विश्वात चिरस्थायी आणि विश्वाला अधिकाधिक नीटनेटकी सुसंवादी बनवणारी महान कार्य निर्माण झाली आहेत. सर्वच्या सर्व विश्वस्तरीय अद्भुत साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, संत महंत अत्यंत निरागस असतात आणि स्वयंस्फूर्तीने वर्तत असतात असे बहुशा आपणाला आढळते. याचे कारण एकच असते की ते त्यांच्यातील चैतन्य उत्स्फूर्ततेने सत्यासत्याचा निवाडा करण्यासाठी स्वयंप्रज्ञेने वापरत असतात. तेव्हा समाजातील बालकांना त्यांची आत्मगती कुंठित करणाऱ्या संस्कारांपासून वाचवणे अत्यंत आवश्यक असते. संस्कार संस्कार असे उदो उदो करून म्हणणारे तथाकथित धर्माचार्य वास्तवात समाजातील नवबालकांना आपल्या नादी लावून एक निर्बुद्धांची सेना, फुल्स आर्मी आपल्या अवतीभोवती पिंगा घालून हुजरेगिरी करीत नाचण्यासाठी निर्माण करीत असतात. नवबालकांना शांत दक्ष पाहणे आणि ऐकणे यामधून सहज प्राप्त होणारी पक्वता महत्वाची आहे. त्यांना संस्कारबद्ध करून त्यांना प्रौढ बनवणे म्हणजे रत्नागिरी हापूसला रासायनिक पावडर लावून कृत्रिमरित्या पिकवण्यासारखे आहे. संस्कार ही विषारी पावडर आहे. ती वापरून मुलांना प्रौढ न करता त्यांना त्यांच्या चित्तशक्तीच्या स्ववापराने पक्वता येणे अधिक हितावह आहे. त्यांच्यासाठी व समाजासाठी चित्तशक्तीच्या स्वयंपूर्ण वापराने पक्वता येणे, मॅच्युरिटी येणे महत्वाचे आहे. धर्माचार्य आणि राजकीय नेते हेच पाप जगाच्या आरंभापासून आजपर्यंत करीत आले आहेत. तेच आहेत असुर ज्यांना ओळखण्यासाठी ज्याने त्याने ज्याची त्याची चित्तशक्ती वापरणे महत्वाचे आहे. आजच्या शैक्षणिक संस्था ही माहितीचे कारखाने बनले आहेत. त्या ज्ञानाच्या वाहिन्या राहिलेल्या नाहीत. या आधीच्या लिखाणात मन, बुद्धी, अहंकाराचा लय होऊन चित्तच केवळ शुद्धतेने राहणे महत्वाचे असल्याचे आपण म्हटले आहे. कोणी शंका काढील बुद्धीचा लय होऊन कसे चालेल? थोडे अधिक स्पष्टीकरण महत्वाचे आहे येथे. हे समग्र विश्व सर्वांसाठी सर्वांनी सर्व मिळून एकत्वाने अनुभवण्याचे, उपभोगण्याचे सुंदर परमेश्वरी दृश्य आहे. सगुण साकार एकत्वाचा पट आहे हा. सगुण साकार एकत्वाचा पट आहे हा. हे केवळ मानवाला त्याच्या चैतन्याचा वेध घेतला असताच लक्षात येऊ शकते. वेध घ्यायचा आहे आत्मचैतन्याचा. वेध घेणार आहे आत्मचैतन्य आणि त्यासाठी साधनही आहे आत्मचैतन्यच. चैतन्य शक्तीने चैतन्य दृश्य म्हणजे विश्व पाहणार आहे. ही त्रिपुटी वाटली तरी वास्तवात एक आणि एकमेव चैतन्यच द्रष्टा किंवा कर्ता आहे. चैतन्यच दृश्य किंवा कर्म आहे आणि चैतन्यच कृती किंवा दर्शन आहे. यामध्ये विभाजित झाल्याचे जरी द्रष्टा दृश्य दर्शन यामध्ये अनुक्रमे कर्ता कर्म कृती विभाजित झाल्याचे भासत आहे.
प्रत्यक्षात या भासालाच विश्व असे म्हणतात. म्हणजे वास्तवात चैतन्यच कर्ता म्हणून, द्रष्टा म्हणून, चैतन्य दृश्य म्हणून, कर्म म्हणून आणि चैतन्य दर्शन किंवा कृती म्हणून स्वतःच स्वतःला अनुभवित आहे. हाच तो खराखुरा आहे स्वानुभव किंवा आत्मानुभव. परंतु हा अनुभव लक्षात न येता इथे कर्ता कर्म कृती, द्रष्टा दृश्य दर्शन अशा 3 गोष्टी खऱ्या मानल्यामुळे जो घोटाळा होतो या भासालाच विश्व असे म्हणतात. अशा अर्थी विश्व हा एक घोटाळा आहे, भ्रम आहे. आता झाले काय पहा. चैतन्याने आपल्यातूनच निर्माण केलेले दृश्य, चैतन्याने आपल्यातूनच निर्माण केलेले दृश्य जगत स्वशक्तीने म्हणजे चैतन्य शक्तीने पाहिले. हे असे पाहणे किंवा आकलन म्हणजेच बुद्धी होय. म्हणजे चैतन्याने निर्माण केलेले दृश्य चैतन्याच्या स्वशक्तीने पाहणे यालाच म्हणायचं आकलन किंवा बुद्धी. चैतन्य पाहताना सुरुवातीला करता आहे, मात्र आकलनात तेच बुद्धी आहे. चैतन्य पाहताना पाहणे अशा अर्थी चैतन्य करता आहे, मात्र समजताना तेच चैतन्य बुद्धी आहे. आता करता आपले कर्तृत्व पाहतो असा बुद्धीचा म्हणजे आकलनाचा अर्थ झाला. मानव म्हणून किंवा अखिल मानवजात म्हणून एकच करता किंवा चैतन्य म्हणजे आत्मतत्व असल्याचे आकलन झाले की तिलाच बुद्धी म्हणतात. मानव म्हणून किंवा अखिल मानवजात म्हणून एकच करता म्हणजे वस्तुतः चैतन्य किंवा आत्मतत्व असल्याचे आकलन झाले की या आकलनालाच म्हणजे चैतन्याच्या या कृतीलाच बुद्धी म्हणतात. आता सर्व मानव म्हणून मानव करता आणि त्याचे आकलन म्हणून बुद्धी असे मूळ चैतन्याचे एकाचे दोनात विभाजन झाले. म्हणजे आता सर्व मानव जे आहेत ते मानव करता म्हणून आणि सर्व मानवांचे आकलन म्हणजे त्यांची बुद्धी म्हणून, म्हणजे एक मानव आणि अनेक मानव जरी म्हटले तरी मानव हा करता म्हणजे चैतन्य हाच करता आहे. आणि एकाचे आकलन दुसऱ्याचे आकलन म्हटले तरी तेही चैतन्याचेच आकलन आहे. म्हणून एक किंवा अनेक मानव आणि त्यांचे कर्तारूप म्हणजे चैतन्यच आहे. आणि तसेच एक किंवा अनेक मानव आणि त्यांचे आकलन रूप म्हणजे चैतन्यच आहे. म्हणून मानवाचे आकलन करताना चैतन्याचे आकलन करतो. तो आकलन करता मानव म्हणजेच चैतन्य आणि त्याचे आकलन म्हणजेच बुद्धी हे स्वयंस्पष्ट होईल. एकाचे दोघात विभाजन झाले. आता आकलन कसले तर करता एकमेव असल्याचे म्हणजेच एक तेच समग्र याचेच ना. म्हणून बघा, माणसाला आकलन होतं ते कसलं होतं, चैतन्याचं. आणि चैतन्य तर एकम एव द्वितीयम नास्ति, चैतन्य तर एकमेव आहे. चैतन्य तर एकमेव आहे म्हणजे एकमेवाचेच आकलन झाले. एकमेवाचेच आकलन मानव रूपाने म्हणजे चैतन्य रूपाने म्हणजे कर्ता रूपाने झाले. आणि एकमेवाचेच मानव रूपाने म्हणजे चैतन्याचे मानव रूपाने कर्ता रूपाने आकलन होणे म्हणजे चैतन्याला चैतन्याने ओळखणे. म्हणून इथे आहे केवळ चैतन्य. ते चैतन्य मानव रूपाने किंवा कर्ता रूपाने आकलन करते. म्हणून कर्ता किंवा मानव म्हणजे परत आहे चैतन्य. आता चैतन्य आहे आणि चैतन्य आकलन करून घेते आणि चैतन्याला ज्याचे आकलन होते तेही चैतन्य म्हणजे चैतन्याचे चैतन्य रूपे आकलन करून घेत आहे. म्हणजे चैतन्याचे आकलन करताना मानव म्हणून आहे आणि त्याचे झालेले आकलन म्हणजे संपूर्ण चैतन्याची जी सरणी आहे त्याचं वाहन आहे त्याचं आकलन. अशा अर्थी चैतन्याचे मानवरूपी करता, चैतन्याचेच मानवरूपी बुद्धी आणि चैतन्याचेच मानवरूपी कर्त्याने मानवरूपी बुद्धी वापरून झालेले आकलन म्हणजे इथे केवळ सर्वांच्या मनाशी चैतन्य आहे. उजेडी राहिले उजेड होऊनी. तसंच चैतन्य हे मानवामध्ये कर्तारूपे वसतं आणि मानवामध्ये कर्तारूपे वसलेलं चैतन्य आपलीच ओळख स्वतःची ओळख करून घेते. म्हणून चैतन्य करता, चैतन्य
कृती आणि चैतन्य स्वाभाविकपणे मिळालेलं ज्ञान. म्हणून चैतन्य हा करता मानव रूपाने, चैतन्य हा करता त्याच्या प्रयत्न रूपाने जे काही आकलन करून घेतो ते चैतन्याचं घेतो आणि अशा आकलनाला चैतन्य म्हणतात. म्हणजे चैतन्य करता चैतन्य चैतन्य करता करणारा चैतन्य मानव रूपाने, चैतन्य समजून घेणारा मानव रूपाने चैतन्यच करता. मुळात चैतन्य आहे, मानव रूपाने ते समजून घेतलं जात आहे आणि त्याची समज म्हणजे परत चैतन्याची समज. म्हणून चैतन्याने आपली समज स्वतः करून घेताना स्वाभाविकपणे ज्ञाता आणि ज्ञेय असे दोन आपल्यातूनच निर्माण केले आहेत. म्हणून चैतन्य ज्ञान आहे, चैतन्य ज्ञाता आहे, चैतन्य ज्ञेय आहे. इथे ज्ञाता आणि ज्ञेय हे मानव आणि त्याच्या आकलन शक्तीमध्ये जरी विभागले गेले तरी मूलतः ते चैतन्यच आहे. मानव चैतन्य करता मानवाचे म्हणजे चैतन्याच्या असण्याचे मानव शक्तीने चैतन्याचे ध्यान करीत आहे. मानव मानवाचे मानव शक्तीने ध्यान करीत आहे. म्हणजे चैतन्य चैतन्याचे चैतन्य शक्तीने ध्यान करीत आहे. या ध्यानात जे ज्ञान होते तीच शुद्ध बुद्धी म्हणजेच ध्यानात वा प्रार्थनेत बुद्धी गेली म्हणजेच ती वैश्विक किंवा भेदाभेद रहित झाली. म्हणून बुद्धीचे जाणे म्हणजे एवढंच आहे की जेव्हा चिंतनामध्ये बुद्धी असते किंवा चैतन्याच्या चिंतनात चैतन्य असते किंवा चैतन्याचे आकलन होते, त्याचा अर्थच आहे की या ध्यानात जे ज्ञान होते तीच शुद्ध बुद्धी म्हणजेच ध्यानात वा प्रार्थनेत बुद्धी गेली म्हणजेच ती वैश्विक किंवा भेदाभेद रहित झाली. म्हणूनच वैश्विक बुद्धी झाली की अहंकारही श्रेष्ठत्वाचा गंध गेला. मन गेले म्हणजे व्यक्तिमन जाऊन समग्र मन किंवा वैश्विक मन कॉस्मिक मन जन्माला आले. मनबुद्धी अहंकार जातात म्हणजे मन व बुद्धी व्यक्तिगत न राहता ती वैश्विक बनते. अहंकार केवळ असणेपणी ओनली टू बी म्हणून उरतो. हे असे वैश्विकतेचे असणे कॉस्मिक अवेअरनेस म्हणजेच वैश्विक भान किंवा विशुद्धतेने चित्ते असणे. सारांश मनबुद्धी अहंकार यांना वैश्विक परिमाण कॉस्मिक मेजरमेंट प्राप्त होते. असे वैश्विकतेने मनबुद्धीचे असणे म्हणजेच शुद्ध अहंकार किंवा कैवल्य आणि या सर्वांना मिळूनच चित्त म्हणजे निर्गुण निराकाराचे प्रतिबिंब किंवा आत्मा म्हणतात. म्हणजे सारे काही आत्म्याकडून चित्त, सारे काही आत्म्याकडून घडू दे. संस्कार पैलू पाडण्याची यातायात नको. बालकाची निरागसता नष्ट न होता त्याला पक्वता मॅच्युरिटी येऊ दे. असेच आहे प्रार्थनेचे स्वगत. म्हणजे प्रार्थना जी चैतन्याचीच करीत आहे त्या चैतन्याच्या प्रार्थनेत चैतन्य असताना चैतन्य आपल्या स्वगतामध्ये म्हणत आहे की बाबा रे सारे काही चैतन्याकडून म्हणजे आत्म्याकडून घडू दे. संस्कार पैलू पाडण्याची यातायात नको. बालकाची निरागसता नष्ट न होता त्याला पक्वता मॅच्युरिटी या चैतन्याद्वारेच येऊ दे. हे आहे प्रार्थनेचे स्वगत. आता प्रार्थनाच प्रार्थनेतील प्रकटन जाणू शकते. आता हे प्रार्थनेचे जे स्वगत आहे ते जाणायचं म्हटलं, प्रार्थनेत जे प्रकट होतो ते जाणायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने प्रार्थनाच प्रार्थनेतील प्रकटन जाणू शकते. प्रार्थनात काय प्रकट होते हे केवळ प्रार्थनात जाणते असा या दुसऱ्या स्फुटाचा अर्थ आहे. प्रार्थनेचे स्वगत मध्ये चैतन्याला चैतन्य शक्तीने पाहते असे म्हटले आहे. निर्गुण निराकाराच्या अनंत शक्तीने सगुण साकार जन्माला येत असल्याने सगुण साकार ही मानव म्हणून चैतन्याचीच साकारता आहे. ही मानवाची साकारता किंवा मानवाचे असणे चैतन्यच पाहत असते. पाहताना वापरायची शक्ती ही चैतन्यच आहे. सारांश पाहणारा पाहायचे ते आणि ज्याने पाहायचे ते साधन ही त्रिपुटी नसून सर्व काही एक आणि एकमेव चैतन्यच आहे. हेच एकमेव आकार गुण संख्या भाव म्हणून अनेक वाटले तरी वास्तवात ते एकाचेच अनेकत्व किंवा अनेकातील एकमेवता असते. असे पाहणे बालकांना शक्य झाले, संभवले तर आजूबाजूचे विश्व आणि पसारा पाहताना
बालकाला आपण आपल्याच स्वशक्तीने आपलेच रूप जे विश्व म्हणून विस्तारल्यासारखे भासते ते अत्यंत आपुलकीने पाहत आहोत असे जाणवेल. याचा अर्थ स्वरूप आणि विश्वरूप यात काहीही दुरावा नाही, अंतर नाही. आणि असे अंतर किंवा दुरावा न राहता सर्व काही प्रेमळपणे आपुलकीने सर्वांकडून सार्वकालिक पाहिले जाईल. अशा पाहण्यात दुरावा अंतर भेदभाव नसल्याने आपोआपच बालकांच्या अंतरंगात समदृष्टी व पर्यायाने समबुद्धी तयार होईल. समबुद्धी समबुद्धी अहंकार किंवा वेगळेपणाची, अलगपणाची, वर्ण, जातपात, धर्मदेश, संस्कृती यांच्या श्रेष्ठत्वाची भावना निर्माणच होऊ देत नाही. समबुद्धी अहंकाराला म्हणजे वेगळेपणाला, अलगपणाला, वर्ण, जातपात, धर्मदेश, संस्कृती यांच्या श्रेष्ठत्वाला निर्माणच होऊ देत नाही. मर्यादित बुद्धी अमर्यादित किंवा सम झाली, त्यामुळे अहंकार नष्ट झाला. पुढे जाऊन मी माझे माझ्यासाठी ही वटवट करणारे मनी नष्ट झाले. ही सारी किमया चैतन्याच्या सर्वंकष सत्तेने जन्मास आली. हाच तो चमत्कार जो बालकाला त्याची निरागसता नष्ट होऊ न देताही ज्ञानी पक्व म्हणजे मॅच्युअर बनवतो. आता अंतःकरण केवळ चैतन्यपूर्ण ज्ञानपूर्ण बनले. चित्त याचा अर्थ प्रकाश किंवा ज्ञान असा असल्याचे या आधीच्या लिखाणात आपण पाहिलेच आहे. प्रश्न पडेल की बालकाला विना संस्कार चैतन्य दृष्टीने पाहता येईल किंवा कसे? अगदी सहज शक्य आहे. आई वडील किंवा पालकांनी आपल्या लहान ज्ञाना बालकांना उत्तम अन्न, वस्त्र, निवारा यांचा पुरवठा जरूर करावा. त्यांनी आपल्या घरात उत्तमोत्तम ग्रंथांचे स्वतः वाचन जरूर करावे. मुलांच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी. मात्र मुलांनी असे वागावे तसे वागू नये, असा अट्टहास मुळीच धरू नये, आग्रह धरू नये. बालकांना त्यांनी सर्व जग त्यांना त्यांच्या कलाने व जसे व जितके शक्य होईल तसे व तितके पाहू द्यावे, ऐकू द्यावे, अनुभवू द्यावे. त्यांच्यासाठी खेळाची साधने व खेळ जरूर उपलब्ध करून द्यावेत. मात्र हेच खेळ व ते खेळू नकोस असे सांगण्याच्या भरीस पडू नये. एखादे मूल तंद्री लावून काही पाहत असेल, ऐकत असेल तर त्याच्या तंद्रीचा भंग पालकांनी करू नये. बालकांच्या आजूबाजूचे व शक्यतो घरचे तरी वातावरण पालकांनी किंवा आई वडिलांनी परस्परातील क्षुद्र भांडणाने दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. पालकांनी आपल्या बालकांना निसर्ग, दाट वस्त्या, शेतीवाडी, भाजीचे मळे, फुलांचे बगीचे येथे फिरायला न्यावे. सागर किनारी किंवा नदी किनारी नेऊन त्यांच्यासोबत पालकांनीही शक्यतो अत्यंत शांत चित्ताने वाहणारा वारा, वाहते पाणी, पक्ष्यांचे संगीत ऐकावे. बोलणारी झाडे पाहावीत. आपल्या बालकांनी काही विचारले तर जरूर उत्तर द्यावे. मात्र आपली मुले शांतपणे सारे अनुभवित असतील तर पालकांनी स्वतः उगीच वटवट करून मुलांना बोलायला भाग पाडू नये. मुलांची बालपणीची तंद्री हेच त्यांचे पक्वावस्थेतील ध्यान असते. मुलांची बालपणातील तंद्री हेच त्यांचे मॅच्युअर झाल्यानंतर जन्माला येणारे ध्यान असते. हे सर्व चालू असताना रोगग्रस्त माणसे, वृद्ध व जराजर्जर, याचक, भिकारी, दुःखात कणणारी विवळणारी माणसे जर अचानक आपल्या बालकांसमोर आली तरी पालकांनी अशा वेळी आपल्या मुलांना त्यांच्यापासून अजिबात दूर नेऊ नये. शेवटी आहे सारे आपले जगच आहे. सुख व दुःख यांचेच आहे हे जग म्हणजे रसायन. एक टाळून दुसरे पुढे येण्यासाठी कृत्रिम खटपट पालकांनी अजिबात करू नये. त्यांनी मुलांसोबत आपण हे जग नीट पाहावे. त्यातील दर्द, करुणा जाणावी, वेदना ऐकावी. शक्यतो देवळात मुलांना नेऊ नये. गडकिल्ल्यांवरही जाणीवपूर्वक नेऊ नये. थोडक्यात जे जसे मुलांसमोर येईल ते तसे त्यांची शारीरिक सुरक्षा धोक्यात येणार नाही इतपत काळजीने व अंतरावरून मुलांपुढे येण्यास हरकत न घेता पालकांनीही तटस्थतेने आपल्या बालकांबरोबर असावे. मात्र उपदेश नको, खरे खोटे सांगण्याचा अट्टास नको. मात्र मुलांनी काही विचारल्यास जरूर उत्तर द्यावे. उत्तर अर्धे मुर्दे न देता अगदी खरे खुरे पूर्ण सत्य द्यावे. पूर्ण सत्य सांगताना
परिणामांबाबत पालकांनी अजिबात काळजी करू नये. पूर्ण सत्याचा परिणाम नेहमीच उत्तम पूर्णतेतच होत असतो. अशा वातावरणातच मुले त्यांच्या चित्शक्तीचा आत्मशक्तीचा वापर स्वयंस्फूर्तीने करणार हे निश्चित आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचा अजिबात संकोच न करता त्यांच्या विकासासाठी त्यांना आवश्यक ते केवळ स्वातंत्र्यच त्यांच्या विकासासाठी त्यांना आवश्यक आहे ते केवळ स्वातंत्र्यच. स्वातंत्र्य, संस्कार, देवदेवतांच्या व भूताखेतांच्या भाकड कथा, थोरा मोठ्यांच्या फुगून सांगितलेल्या कथा, चमत्कार, श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भ्रामक कल्पनांपासून होय चाकोरी बद्ध धर्मापासून नीट ऐका. अशा वातावरणातच मुले त्यांच्या चित्शक्तीचा आत्मशक्तीचा वापर स्वयंस्फूर्तीने करणारे निश्चित त्यांच्या स्वातंत्र्याचा अजिबात संकोच न करता त्यांच्या विकासासाठी त्यांना आवश्यक आहे ते केवळ स्वातंत्र्यच. स्वातंत्र्य कसलं? स्वातंत्र्य, संस्कार, देवदेवतांच्या व भूताखेतांच्या भाकड कथा, थोड्या मोठ्यांच्या फुगून सांगितलेल्या कथा, चमत्कार, श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भ्रामक कल्पनांपासून जे आवश्यक आहे ते स्वातंत्र्य आहे. तसेच चाकोरीबद्ध धर्मापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे. मुलांच्या विकासासाठी केवळ स्वातंत्र्य आवश्यक आहे. आणि ते स्वातंत्र्य कशापासून? तर संस्कार, देवदेवतांच्या व भूताखेतांच्या भाकड कथा, थोरा मोठ्यांच्या अवाजवी फुगून सांगितलेल्या भाकड कथा किंवा भाटगिरी करणाऱ्या कथा, चमत्कारांच्या कथा, श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भ्रामक कल्पनांपासून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समजुती यापासून आणि चाकोरीबद्ध धर्मापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे. हा असा स्वातंत्र्याचा वाराच मुलांना स्वयंचलित बनवतो. यामुळे चैतन्याला चैतन्य शक्तीने पाहते, जाणते आणि सुख समाधानाने नांदते व नांदवितेही. हा अमृतानुभव त्यांना येऊ शकतो. अशा अमृतानुभवामुळे आयुरारोग्य संपन्न आणि समत्वाचे जीवन या पृथ्वी तलावर अवतरू शकेल. हेच असते सत्ययुग. त्याकडेच आपल्या अमृत पुत्रांना वाटचाल करून देण्याची संधी आपण उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. तेव्हा पालक हो, गुरुजन हो, तुम्ही केवळ फॅसिलिटेटर म्हणजे मुलांना अत्युत्तम आणि उच्च दर्जाचं स्वातंत्र्य मिळवून देणारी तुम्ही केवळ सवलतीची माध्यमे म्हणून आहात हे लक्षात घ्या. तुम्ही आपल्या गोष्टी मुलांच्या माथ्यावर थोपवू नका, मारू नका. हेच ते प्रार्थनेतून किंवा स्वतून उमटलेले स्वगत जे वाचकापर्यंत जाताना पोचताना परगत म्हणजे स्वकडून वाहत वाहत परगत किंवा प्रकट होते. प्रार्थनेतील प्रकटनाचा अर्थ जाणण्यासाठी निरंतर प्रार्थना चालू असण्याची गरज आहे. म्हणजे प्रार्थनेचे जे स्वगत आहे ते जाणण्यासाठी मनुष्य स्वतः प्रार्थनेत पाहिजे. म्हणजे मनुष्य स्वतः चैतन्य म्हणून चैतन्याचाच अभ्यास करणारा आणि चैतन्याचेच आकलन होणारा असा असेल तर आणि तरच चैतन्याचं सर्व शास्त्र चैतन्याचं स्वगत प्रार्थनेत प्रकट होतं. म्हणून सज्जन हो, तुम्ही सतत 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 केवळ प्रार्थनेत असा. म्हणजे चैतन्याला चैतन्याची जाणीव कशी करून देते हे जर तुम्हाला कळले तर त्याचा परिणाम म्हणून तुम्ही पालक, तुम्ही गुरु असला तरी तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना, तुम्ही बाल्यांना, तुम्ही बालकांना तेच स्वातंत्र्य द्याल. ज्या योगे तुम्ही जसे चैतन्यात राहून चैतन्याचे आकलन चैतन्य म्हणून करून घेतात तसंच चैतन्यात राहून चैतन्याचे आकलन चैतन्य म्हणून मुलाला करून देण्यासाठी आवश्यक आहे. ती केवळ एक आणि एकच गोष्ट, तुम्ही सर्व पालक म्हणून गुरुजी म्हणून केवळ केअर टेकर आहात आणि या मुलांना स्वातंत्र्य उपलब्ध करून देणारे फॅसिलिटेटर म्हणजे स्वातंत्र्याचा पूर्ण वाव देणारे असे तुम्ही माध्यम आहात. याखेरीज तुम्ही स्वतःकडे कोणतीही वेगळी भूमिका घेऊ नका. मुलांना स्वातंत्र्य देणारे माध्यम म्हणून गुरुजनांनी पालकांनी आपल्याकडे पाहावे आणि त्या स्वातंत्र्याचा त्यांना जरी तंद्री लागली तरी त्या तंद्रीत त्यांना उपभोग होऊन द्यावा. कारण जेव्हा आपण प्रार्थनेत असतो तेव्हा आपलीही तंद्री लागते, आपणही उन्मनी होतो
आणि माणूस उन्मनी असतानाच चैतन्याला चैतन्य दृष्टीने चैतन्य म्हणून जाणू शकतो. तीच संधी लहान मुलांचीही लागते. त्याला शब्दरूप नंतर येते. जसे आता तुमच्या समोर एक शब्दरूप मानले जात आहे तसे. परंतु तंद्री उन्मनी असणं हे जन्मापासून मरेपर्यंत चालू असतं. तसंच ते चालू राहावं यालाच म्हणायचं स्वातंत्र्याचा संकोच न करताच केवळ परमेश्वराचे मनोगत आपण जाणू शकतो आणि त्यानुसार सर्वांचे जीवन सुख शांती समृद्धीने आपण भरभराटीस आणू शकतो. म्हणून आपल्या मुलांसाठी म्हणजेच आपल्या व संपूर्ण समाजाच्या आणि जगताच्या भवितव्यासाठी कृपा करून पालक हो, गुरुजन हो, तुम्ही संस्काराचे दाते बनू नका. संस्कार चैतन्याकडून योग्य येतात, ते मुलांना जरूर कळतात आणि त्यानुसार मुले जरूर वागतात. तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या आणि चैतन्याला चैतन्याने जाणते म्हणजे काय हे प्रार्थनेतील प्रकटन प्रार्थनेत राहून तुम्ही स्वतः जाणून घ्या आणि तशीच संधी तुमच्या मुलांना द्या अशी विनंती